तर सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. या गोऱ्याच्या जवळच एक नवीन फार्म हाऊस ओपन म्हणजे आहे तिकडे, तर आम्ही नवीनच विजिट केले. तर तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग बघत राहा. आणि तर माझ्या होणाऱ्या वाईफला पिकअप केलेलं आहे, पण बघत राहा. आम्ही जातो आहे गोराई बोटने. तर फायनली मित्रांनो, आम्ही गोराईच्या इथे पोचलेलो आहे. आता बोटीने त्या साईडला मनोरी आणि गोराईच्या त्या साईडला आम्ही बाहेर पडू. तर बघत राहू तुम्ही. खूप एन्जॉय केलं आहे आम्ही आणि खूप स्वस्तामध्ये आणि परवडणारा असं फार्म हाऊस आहे. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे फायनली आणि खूप मजा येणार आहे. आणि बघू शकता आम्हाला प्रायव्हेट असा रूम पण भेटलेला आहे. ये इकडे विजाल, ये इथे. आणि आमची मॅडम बघा निसर्गाचा आनंद घेत आहे. खूप मजा येते. हे झाड बघितलं असेल, हा एवढूचं झाड आहे, टिकाऊ आणि मजबूत. इथं फिरण्यासारखं खूप काही आहे. आंब्याची बाग आहेत, चिकूची झाड आहेत, खूप आहे. तुम्हाला एक एक करून दाखवतो, फक्त पुढपर्यंत बघा. तुम्हाला एक एक करून ना झाडं दाखवतो. झाडं, वृक्ष, आंब्याची झाडं. हे बघू शकता, या झाडाला आंबे खूप आलेले आहेत. केळीची झाडं, चिकूचे झाड. हे बघा, हा चिकू पण आलेला आहे. ते झाडावर नाही पिकत, त्यांना काढून पिकावं लागतं. आवळ्याचं झाड आहे, आवळ्याला आलेलं नाहीत अजून. ओके, आंब्याचं झाड आहे. पक्ष्याने खाऊन टाकलेला आंबा. आणि अजून इकडे एक पडलेला आहे तो आंबा.
मजा येते असं निसर्गरम्य वातावरणात फिरायला. डिझेल तिकडे वेजी आहे, ते सांगते माझा ब्लॉक नको घेऊ, घरच्यांना बघितलं तर प्रॉब्लेम होईल तिला. चकपक कर नको. एक आंबा पडलेला आहे, मला दिसलेला आहे. बघू आवडतो, त्यांना विचारून खाऊ शकतो आता. हे बघा. तर फायनली मित्रांनो 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आमचा एक्झिटचा टाईम झालेला आहे. खूप भारी वाटलं, खूप चांगला फार्म हाऊस आहे आणि कमी बजेटमध्ये सजेस्ट सर्व झालेलं आहे आणि एन्जॉय पण मस्त झालेलं आहे. तर फायनली आम्ही घरी जायला निघालेलो आहे. चला पुढचा व्लॉग नंतरला टाकू. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.